रामदूतं शरणं प्रपत्ते। प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचनाच्या सेवेकरिता निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेमधील 9व्या अध्यायाचा 22 क्रमांकाचा श्लोक आहे आणि भगवान परमात्मा या श्लोकामध्ये सांगतात, अनन्या चिंतयन्तो माम, जो भक्त अनन्य भावाने माझी उपासना करतो, अनन्य भावाने मला भजतो, अनन्य भावाने माझं चिंतन करतो, त्या भक्ताचा योगक्षेम आणि मी वाहन करतो। जसं लहान बालक असतं, लहान बालकाची सर्व काळजी त्या मातेला असते। माता सर्व त्या बालकाला ज्या वेळेस जी गोष्ट लागल त्या वेळेस ती गोष्ट ती माता पूर्ण करीत असते। त्याप्रमाणे आणि भगवान परमात्मा सांगतात, त्याचा योगक्षेम जसा पत्नीचा पती वहन करतो त्याप्रमाणे मी वहन करतो, असा या श्लोकाचा सरळ भावार्थ आहे। आणि प्रवचनाच्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं आवश्यक आहे। सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपेने, तसेच श्री क्षेत्र सराला बेटाचे परमपूज्य गुरुवर्य हिंदू धर्म रक्षक रामगिरीजी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने आणि भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या कृपेने गंगाजल पूजन माऊंद्याचं निमित्त आहे। आणि ज्यांनी ही यात्रा केली, गंगा भागीरथी काशीबाई दिगंबर आग्रे आहेत आणि श्री दादासाहेब दिगंबर आग्रे आहेत, श्री प्रदीप दिगंबर आग्रे, चिरंजीव विशाल दादासाहेब आग्रे, चिरंजीव कुणाल प्रदीप आग्रे, समस्त आग्रे परिवार आहेत। आणि आग्रे परिवाराच्या निमित्ताने माऊंद्याचं निमित्त आहे, गंगाजल पूजन आहे। त्या गंगाजल पूजनाचा आणि हा कार्यक्रम त्या निमित्ताने या प्रवचनाचं नियोजन करणारे आपले आबासाहेब पाटील नळे असतील, त्यांनाही धन्यवाद, त्यांचे सहकारी असतील सर्वांना धन्यवाद। आणि उपस्थित आपले सर्व अनिल भाऊ नळे असतील, आपले निनकर नाना बोरकडे असतील, त्यांनाही धन्यवाद। आपले हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज वळेकर आणि ते या प्रवचनाला उपस्थित झाले, आपले धनवटे पाटील असतील सर्व आणि आसपास परिसरातील आणि सर्व असतील सुंदर अशा प्रकारे ज्यांचे साऊंड सिस्टीम आपले श्यामभाऊ कंसे, त्यांनाही धन्यवाद। ज्यांचं जे टीव्ही चॅनल आहेत आपले जोरवेकर, त्यांनाही धन्यवाद। बघा माऊंदा कशाला म्हणतात, माऊंदा का केलं जातं, माऊंद्याचं का, माऊंदा म्हणजे कुणी करीत आलं म्हणून करतात का परंपरा, दुसरे पूजा करतात, कुणी पूजा करीत आले म्हणून आपण करायची परंपरा आहे म्हणून करायचं का, काय त्याच्या पाठीमागे इतिहास काय आहे, माऊंदा कशा करता काय करायचं असतं, त्याच्या पाठीमागे इतिहास काय आहे आणि का करायचं, त्याचा काय फायदा, त्याचा काय लाभ। तर माऊंद शब्दाचा असा अर्थ आहे, मा म्हणजे नाही, व म्हणजे वदने, म्हणजे आपण केलेलं जे पुण्य कर्म आहे ते स्वतःच वधू नये, स्वतः बोलू नये। म्हणजे मा म्हणजे नाही, व म्हणजे वदने, वद म्हणजे संस्कृत मध्ये वद शब्दाचा अर्थ वद म्हणजे बोलणे, जे स्वतः केलेलं कर्म आहे पुण्य कर्म मनुष्याने, शास्त्र सांगतं ते कर्म जसं मनुष्य पेरल्यानंतर जसं ते बीज असतो ते जसं झाकून पेरल्या जातं, वर जर ठेवलं तर ते पक्षी आणि घेऊन जातात, त्याप्रमाणे केलेलं पुण्यकर्म कोणाला न सांगता आणि मग हा कार्यक्रम करणे, गंगेचं पूजन, ते गंगा जे जल आहे त्या जलाचं पूजन करणे, त्या जलाचे आणि यात्रा काढतात, उत्सव काढतात, मिरवणूक करतात, गंगेचं जल आहे जे स्वतः कर्म केलेलं। जसं बघा रामायणामध्ये उदाहरण आहे, ज्यावेळेस हनुमंतरायाने एवढं मोठं कार्य केलं, एवढी मोठी भयंकर असणारी त्या रावणाची लंका जाळली, स्वतः एवढं कार्य केलं, सीतामातेचा शोध लावला, परंतु हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राकडे गेल्यानंतर स्वतः बोलून दाखवलं नाही, मी हे कर्म केलं, मी एवढं कर्म केलं असं बोलून दाखवलं नाही। ब्रह्मदेवाकडून पत्र लिहून आणलेलं होतं आणि ब्रह्मदेवाने ते पत्र हनुमंतरायाला दिलं, हनुमंतरायाने सांगितलं मी काय काय केलं, स्वतः बोलून नाही दाखवलं, म्हणून स्वतः बोलून माऊंदेव दाखवणे नाही, परंतु या कार्यक्रमाच्या द्वारे सर्वांना ते कळतं आपण जे कार्य केलेलं आहे सत्कर्म आहे, पुण्यकर्म आहे, नेहमी मनुष्याने ते आणि गुप्त रूपाने करावं लागतं, कारण पुण्य असं आहे ते जर गुप्त रूपाने केलं तर त्याचा अनंत पटीने असणार फळ आपल्याला
आणि ते प्राप्त होत असतं. कारण अनंत पटीने तीर्थ आहे, तीर्थाचं महत्व असतं. तीर्थ हे अनंत पटीने फळ देतं. म्हणून गंगा आहे बघा, गंगेचं फार महत्व आहे. ज्या गंगेची आपण आणि ज्या गंगेचं हे मौंद आहे, ज्या गंगेच्या जलाचं पूजन आहे. अनेक तीर्थ आहे आपल्या भारत देशामध्ये. सर्व भारत म्हणजे तीर्थाने भरलेला आहे बघा. साधू संतांची भूमी आहे. इतर भूमी, इतर जे देश आहे सर्व भोग भूमी आहे. अत्रापि भारतम श्रेष्ठम जम्बूद्वीपे महामुने हे यतो हि कर्म भूरेख्यम ततोन्य भोग भूमया. आपले आणि मार्कंडे पुराणामध्ये वर्णन आहे, वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन आहे. वाल्मिकी ऋषी सांगतात इतर भूमी भोगभूमी आहे, भारत भूमी कर्मभूमी आहे. आणि या भारत भूमीमध्ये सर्व तीर्थ आहे बघा. गीता प्रेतचा एक तीर्थांक आहे, त्यामध्ये सर्व तीर्थ आलेले आहे. आणि त्यामध्ये विशेष भारतामध्ये सप्त नद्या आहे. सप्त नद्यामध्ये विशेष गंगा आहे. गंगेला महत्व आहे, कारण गंगा जलाचं पूजनाचं हे निमित्त आहे. आणि गंगाजल बघा, सर्वात अगोदरची जी गंगा आहे ती आपली गोदावरी गंगा सांगितलेली आहे. सर्वात अगोदरची प्राचीन गंगा गोदावरी गंगा आहे. तिची फार मोठी विस्तृत कथा आहे. गौतम ऋषीने तपश्चर्या करून जी प्राप्त झालेली आहे. आणि आपलं सर्वांचं भाग्य आहे की जी गंगा आपल्याला अवघी जवळ आहे, ज्या गंगेच्या तीरावरच आहे आपण, म्हणून आपलं भाग्य आहे. आणि दुसरी जी गंगा आहे बघा, ती भगीरथी गंगा आहे. ज्या भगीरथ राजाने तपश्चर्या करून आणलेली ती गंगा आहे बघा. गंगेचं महत्व, गंगा पूजनाचं काय महत्व आहे. ज्या पूजनाने पितरांचा उद्धार होतो, गंगा जलाच्या पूजनाने पितरांचा देखील उद्धार होतो असं शास्त्र सांगतं. त्या तीर्थाचं गंगेचं फार महत्व आहे बघा. ही गंगा आणि या पृथ्वी तलावर आणली त्या गौतम ऋषीचे, आणि आपल्यावर उपकार आहेत, कृपा आहेत. आणि त्या भगीरथ राजाची, ज्या भगीरथामुळे ही गंगा आणली. गंगा कोणी आणली बघा, त्यावेळेचा प्रसंग आहे. आणि प्रसंग असा घडला, सगर राजा होता, फार मोठा राजा होता. 60,000 त्याला पुत्र होते. यज्ञ करायचा ठरवला, महान असा राजसूय यज्ञ बघा. तो यज्ञ जर करायचा असला तर त्या यज्ञाला श्यामकर्ण नावाचा घोडा लागतो, ज्याचे कान श्यामकर्ण आहे. आणि तो घोडा जर आपल्याकडे असला तर संपूर्ण पृथ्वीवर जायचं, पृथ्वीवर तो घोडा घेऊन फिरायचा. ज्याला ही गोष्ट मान्य नसल त्याने, आणि त्या घोड्याबरोबर काही सैनिक असायचे, त्यांच्याबरोबर युद्ध करायचे. आणि ते घोड्यावाले जर परास्त झाले तर तो यज्ञ होऊ शकत नाही. आणि श्यामकर्ण घोडा ज्यांच्याकडे आहे त्यांनी जर दुसऱ्या राजाला परास्त केलं तर आपला ध्वज मिरवत संपूर्ण पृथ्वीवर फिरायचा आणि मग तो यज्ञ करायचा. असं करताना आता या राजाने, इकडे यज्ञ चालू आहे, सगर राजाने यज्ञाला प्रारंभ केला. 99 यज्ञ पूर्ण झालेले आहे. एक जर यज्ञ पूर्ण झाला तर तो सगर राजाला स्वर्गाची प्राप्ती होणार आहे. जे इंद्राचं सिंहासन आहे त्या सिंहासनावर तो सगर राजा बसणार आहे. परंतु ही गोष्ट इंद्राला मान्य झाली नाही. इंद्राने काय केलं, इंद्राने विचार केला, जर हा यज्ञ पूर्ण झाला तर आपल्या खुर्चीला धोका आहे ना. कारण खुर्ची, इंद्राची खुर्ची डगमगत असते. कधी खुर्ची डगमगन सांगता येत नाही, कारण आपल्या पदाला आणि धोका आहे. त्याकरता इंद्राने काय केलं, रात्री अचानक तो घोडा गायब केला. आता तो यज्ञाचा घोडा होता, तो यज्ञाचा घोडा गायब केला बघा. कपिल मुनी आहे, जे सांख्य शास्त्राचे प्रवर्तक, भगवंताच्या 24 अवतारापैकी आहे. गंगासागर मध्ये ज्या ठिकाणी ज्यांचं स्थान आहे त्या ठिकाणी कपिल मुनी ध्यानस्थ होते, आपल्या तपश्चर्येमध्ये मग्न होते. त्या ठिकाणी इंद्राने गुपचूप तो घोडा नेऊन त्या ठिकाणी बांधला. इंद्र निघून गेला. आणि ही गोष्ट आता सगर राजाचे ते पुत्र होते, 60,000 पुत्र. त्यांनी बघितलं आपला घोडा कुठं आहे, पृथ्वीवर संपूर्ण बघितलं, घोडा सापडायला तयार नाही. शेवटी पाताळात गेले. कपिल मुनींच्या आश्रमामध्ये तो बांधलेला होता. ऋषी ध्यानस्थ होते कपिल मुनी, आणि ते बोलायला लागले. काय म्हणले, महाराज तुम्ही ध्यानस्थ बसले, ध्यानाचा ढोंग करीत आहे, आणि या ठिकाणी तुम्ही घोडा चोरून आणला. आता ते
राजपुत्र त्या महाराजांना बोलत आहे, अद्वैत बोलायला लागले, त्या ऋषीचा अपमान करायला लागले. त्यावेळेस कपिल मुनी तपश्चर्येमधून जागे झाले. कपिल मुनीला असा भयंकर क्रोध आला. कपिल मुनीने त्या राजपुत्रांना त्या ठिकाणी शाप दिला आणि शाप दिल्याबरोबर ते 60,000 पुत्र होते त्या ठिकाणी भस्म झाले, त्यांची राख. आता पुत्र भस्म झाले. ही गोष्ट सगर राजाला 2 पत्न्या होत्या. दुसऱ्या पत्नीचा एक असम्मज नावाचा पुत्र होता. त्याला सांगितलं, अरे काय झालं या पुत्राला तू बघून ये. तेव्हा तो बघत बघत त्या ठिकाणी कपिल मुनींच्या आश्रमामध्ये आला. त्याच्या अंतःकरणामध्ये लीनता होती, नम्रता होती. त्याने बघितलं त्या ठिकाणी ते ढीग पडलेले आहे. कपिल मुनींचं जाऊन दर्शन घेतलं. बघा, संत महात्म्यांपाशी नम्रता असणं फार महत्वाचं आहे. कारण अभिमान पत्नाला योगीराज गंगागिरी महाराजांचं वाक्य आहे, लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लिंता, डुबने को अभिमान. जर आपलं कल्याण करायचं असेल तर आपल्यामध्ये नम्रता महत्वाची आहे आणि अभिमान पत्नाला कारण आहे. शेवटी महाराजांचं दर्शन घेतलं. म्हणले, महाराज माझे बंधू कुठे आहेत? त्यावेळेस सांगितलं, तुझ्या बंधूंनी अपराध केला, आता त्यांना मी भस्म केलं. हे समोर जे ढीग आहे हे त्यांचे पडले. म्हणले, महाराज आता यांचं कसं कल्याण होईल आमच्या पूर्वजांचं? म्हणले, एकच कारण आहे, जर ही गंगा आहे, गंगा जर आणली ना या पृथ्वीवर तरच यांचं कल्याण होईल. आणि म्हणले, काय करावं लागेल त्याकरता? म्हणले, तपश्चर्या करावं लागेल. बघा, तो असम्मज होता, तो गेला तपस्याला, त्याचं पूर्ण आयुष्य संपलं तरी गंगा काही प्राप्त झाली नाही. त्याचा पुत्र अंशुमान, त्याला ही गोष्ट कळेल, त्यानं पूर्ण आयुष्य तपश्चर्यामध्ये घातलं आणि तपश्चर्या अंशुमान झाला, त्याचं आयुष्य संपलं तरी गंगा आली नाही. शेवटी दिलीप होता, दिलीप त्याचा पुत्र, दिलीपाने आयुष्यभर तपश्चर्या केली, त्याचं आयुष्य संपलं तरी गंगा आली नाही. शेवटी भगीरथ राजा, त्याचा पुत्र भगीरथ राजाने तपश्चर्या केली, गंगा त्या ठिकाणी प्रगट झाली. गंगा म्हणाली, मी या पृथ्वीवर येते परंतु माझा वेग सहन झाला पाहिजे, कारण गंगेचा वेग फार आहे. बघा, आकाशामध्ये स्वर्गामध्ये एक गंगा आहे जी आकाश गंगा, आणि ही गंगा म्हणाली भगवान शंकराच्या डोक्यावर, मी पृथ्वी तलावर येते परंतु माझा वेग आहे तो वेग सहन झाला पाहिजे. त्याकरता अगोदर भगीरथ राजाला सांगितलं, भगवान शिवाची तपश्चर्या करा, कारण हिला हे वेग धारण करण्याकरता कोणी पाहिजे. त्यावेळेस भगवान शिवाची तपश्चर्या केली आणि भगवान शिव प्रसन्न झाले. आणि भगवान शिव म्हणले, काय इच्छा आहे? म्हणले, ती गंगा आणि गंगा पृथ्वीवर बोलायची आहे, आमच्या पूर्वजांचं उद्धार करायचं आहे. आणि भगवान शंकराने आकाशातून ती निघालेली गंगा आपल्या जटेमध्ये धारण केली. भोले तेरी जटा से निकली है गंगाधारा, भोले तेरी जटा से निकली है गंगाधारा. बघा, भगवान शिव त्या ठिकाणी प्रगट झाले. भगवान शिवाने आपल्या डोक्यावर ती गंगा धारण केलेली आहे आणि ती गंगा त्या ठिकाणी पृथ्वीवर आली. आणि ज्या ठिकाणी बघा, हे तीर्थयात्रा, जे तीर्थयात्रेला जातात त्यांना माहित आहे 4 धाम. बघा, भारताचे 4 धाम आहे आणि हिमालयाचे 4 धाम वेगळे आहे. हिमालयाचे 4 धाम गंगोत्री आहे, यमुनोत्री आहे, बद्रीनाथ, केदारनाथ. ज्यावेळेस केदारनाथला भगवान शिवाने ती गंगा आपल्या डोक्यावर धारण केली, त्या गंगेचे 4 धारा झाल्या आणि त्याच गंगेची यमुना तयार झाली, त्याच गंगेची गंगा तयार झाली, त्याच गंगेची मंदाकिनी तयार झाली, त्याच गंगेची अलकनंदा. आणि ज्या हिमालयातून त्या नद्या वाहतात, महाराज जे तीर्थयात्रा करतात त्यांना गंगा बघायला भेटते, त्यांना यमुना बघायला भेटते, त्यांना मंदाकिनी. आणि केदारनाथला मंदाकिनी आहे, बद्रीनाथला अलकनंदा. या 4 धारा झाल्या आणि त्या 4 धारा त्या हिमालयातून निघतात. बघा, हे तीर्थयात्रा जे करतात त्यांना
हे तीर्थ बघायला भेटतात. आणि अशी गंगा निघाली. भगीरथ राजा समोर चाललेला आहे, भगीरथ राजाच्या पाठीमागे आहे ती गंगा. आणि एका ठिकाणी एक ऋषी तपश्चर्या करीत होते. ऋषी तपश्चर्या करीत होते, तर त्या ऋषीमुनीच्या आश्रमात ती गंगा गेली. त्या ऋषीमुनीचे सर्व जे काही कमंडलू आहे सर्व सामान्यच वाहून घ्यायला लागली. आता ऋषीला आला राग. ऋषीनं जशी वंजळमध्ये घेतली, जसं अगस्त्य ऋषीने समुद्र प्राशन केलं होतं, तसं ऋषीला राग आला. ऋषीनं प्राशन केली गंगा. आता भगीरथ राजा पुढे चाललेला आहे, शंख वाजवीत. भगीरथ राजाने विचार केला, गंगा पाठीमागे का येत नाही? तर भगीरथ राजाच्या लक्षात आलं की ही गंगा एका ऋषीने प्राशन केली. ऋषीची प्रार्थना केली. म्हणले, महाराज, ही गंगा माझ्या पूर्वजांच्या उद्धाराकरता मी आणि नेत आहे. त्यावेळी त्या ऋषीने आपली मांडी चिरली आणि त्यातून ती गंगा पुन्हा प्रगट झाली. तेव्हा याच गंगेचं नाव जान्हवी पडलं. आणि ही गंगा त्या गंगा सागर समुद्राला मिळाली. जे सगर राजाचे 60,000 पुत्र त्यांचा त्या ठिकाणी उद्धार झाला. अशी ही गंगा आहे या भूतलावर. आणि या गंगेची आपण यात्रा करतो महाराज. या गंगेचेच गंगाजल पूजन आहे, असं या गंगेचं आणि महात्म्य आहे. कारण गंगेचं महात्म्य साधं नाही. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याशी नाही यमपुरी. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याशी नाही यमपुरी. बघा, अशी गंगा आहे. गंगेचं फार महात्म्य आहे. गंगा, ज्या गंगेचं नाव घेतलं, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष सर्व पाप जातात महाराज. नुसतं नाव घेतले नाही. आता नुसतं नाव घेतल्याने पाप जातात. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा. एवढं गंगेचं महात्म्य आहे. सकाळी सकाळी तेव्हा जे त्या गंगेमध्ये स्नान करतात आणि त्यांचं काय महाराज बघा. परंतु ही गंगा कोणाला पापापासून मुक्त करते. आता असा जर विचार केला, काही माणसं आहे ना जे मासे पकडणारे रात्रंदिवस त्या गंगेमध्ये असतात. रात्रंदिवस ते मासे पकडतात. आणि मासे कुठं असतात? मासे गंगेमध्येच असतात. मासे काही बाहेर, मग त्याला पवित्र करते गंगा. मासे पकडणाऱ्याला पवित्र करीत नाही. जे गंगेजवळ राहतात त्यांनाही पवित्र करीत नाही. मग कोणाला पवित्र करते? गंगा जर तिचं नाव घेतल्यावर दोषाचं भंग करणारे आहे, पापाचं भंग करणारे आहे, मग कोणाची ती दोष घालवती, कोणाचं पाप घालती, कोणाला पवित्र करते? तर त्याकरता महाराज श्रद्धा पाहिजे. त्याकरता अंतकरणाचा भाव पाहिजे. कारण अंतकरणाचा भाव जर तिला जोडलेला नसल, ती गंगा काही राऊत करू शकत नाही महाराज. तुम्ही गंगेला राहा किंवा गंगेमध्ये राहा किंवा गंगेच्या तीराला राहा, कुठेही जरी राहिलं तरी गंगेवर भाव पाहिजे, गंगेवर श्रद्धा पाहिजे, गंगेवर निष्ठा पाहिजे. आणि आपली श्रद्धा असेल तेव्हाच आणि ती गंगा फळ देऊ शकते महाराज. गंगेचं महत्व आहे. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुंस्तथा पापम तापम च दैन्यम च सद्य साधू समागतः. गंगा काय करणारी आहे? गंगा पापम, गंगा पापाचं हरण करणारी आहे. गंगा पापम शशी तापम, चंद्र हा तापाचं हरण करणार आहे. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुंस्तथा, दैन्याचं हरण कल्पतरू आहे. आणि सर्वात श्रेष्ठ संत समागम आहे. म्हणून तीर्थयात्रेचं एवढं महत्व आहे. कारण गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. गंगेचं एवढं असं महात्म्य आहे की जी गंगा पवित्र करणारी आहे, पापाचं हरण करणारे आहे. गंगा म्हणजे ज्ञान प्रदान करणारी आहे. बघा, गंगेच्या किनारी जे राहतात त्यांना ज्ञान प्राप्त होतं. यमुनेच्या किनारी जे राहतात त्यांना भक्ती प्राप्त होते.
आणि नर्मदा मैयाच्या किनारी जे राहतात त्यांना वैराग्य प्राप्त करून देणारे असे हे तीर्थ आहे. प्रत्येक तीर्थाचं वेगवेगळं महत्व आहे आणि या अशा गंगेचं तीर्थाचं विशेष असं महत्व, चारी धामांचं विशेष महत्व आहे. बघा, कोणी कोणी या गंगेचं जल रामेश्वरला नेतात, रामेश्वरलाही घेऊन जातात आणि ते त्याचे विशेष महत्व आहे. आता एकनाथ महाराजांनी कावडद्वारे ते जल रामेश्वरला नेलं होतं. बघा, भगवान रामेश्वराला प्रसन्न करण्याकरता. परंतु मध्येच आता एक भगवंताने रूप कथा सर्वांनी आपण ऐकलेली आहे. मध्येच भगवंताने वाळवंट प्रदेशामध्ये गाढवाचं रूप घेतलं. गाढव त्या वाळवंटामध्ये लोळायला लागलं. त्यावेळेस एकनाथ महाराजांनी विचार केला की माझा रामेश्वर आणि कुठं नाही, माझा रामेश्वर माझ्या समोरच आहे. एवढे ब्राह्मण सोबत होते, ब्राह्मण बोलायला लागले, म्हणले महाराज अहो एवढ्या कष्टाने आपण ते जल आणलं, एवढे कष्ट करीत करीत किती महिने लागले, गोमुख करून जल आणलं, रामेश्वरला नेत आहे, त्या ठिकाणी आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि तुम्ही एका साधारण गाढवाला ते जल पाजता. म्हणले नाही, मला त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही, माझा रामेश्वर भगवंत इथेच आहे. बघा, आणि तीर्थयात्रेचं महत्व प्रत्येक ठिकाणचं, गंगेचं जसं महत्व आहे तसं यमुनेचं महत्व आहे, यमुनेचं महत्व आहे, नर्मदेचं महत्व आहे. प्रत्येक तीर्थाचं, प्रत्येक तीर्थ चारी धामाचं महत्व आहे. तीर्थयात्रेमध्ये चारी धाम येतात. बघा, भारतामध्ये मुख्य 4 धाम आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, 4 कुंभमेळा स्थान आहे, 4 शंकराचार्य पीठ आहे, 7 पुऱ्या आहेत आणि अनेक तीर्थ भारतामध्ये सांगितलेले आहे. त्यामध्ये आपण जी यात्रा करतो त्यामध्ये भगवान शिवाचे 12 ज्योतिर्लिंगची यात्रा आपल्याला घडते. चारी धामाचंही प्रत्येक धामाचं वेगवेगळं, कारण प्रत्येक युगाचं वेगवेगळं धाम आहे. जसं कलियुगाचं जगन्नाथपुरी धाम आहे, कारण ज्या ठिकाणी जगन्नाथ भगवान समुद्र किनारी स्थापित आहे, कलियुगाचं ते धाम आहे. आजही त्या ठिकाणी 56 प्रकारचे भोग लावल्या जातात. विशेष वेगवेगळं महत्व. जसं वृंदावन आहे, वृंदावन भगवान श्रीकृष्णाचं धाम आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात, वृंदावनम न परित्यज्य एकम पादम न गच्छति. कारण भगवान सर्व म्हणतात भगवान परमात्मा निज धामाला गेले, परंतु आजही तो भगवान परमात्मा त्या वृंदावन मध्ये आहे आणि वृंदावन मध्ये भगवान परमात्मा लीला करीत आहेत. आजही किती काही संत महात्म्यांना त्या वृंदावन मध्ये भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घडतं. कारण वृंदावन मध्ये अनेक तीर्थ आहे. त्या ठिकाणी एक निधिवन आहे. बघा, जे तीर्थयात्रेला जातात त्यांना ते निधिवन बघायला भेटतं आणि त्या निधिवनामध्ये भगवान आजही त्या ठिकाणी रात्री रासलीला करतात. आजही त्या ठिकाणचं असं राधा कृष्णजीचं एक मंदिर आहे आणि त्या ठिकाणी दररोज त्या ठिकाणी असा शृंगार केलेला असतो. भगवंत करता विडे, राधा राणी करता अनेक प्रकारचं आणि शृंगार त्या ठिकाणी ठेवलेला असतो की दररोज भगवान परमात्मा. आणि सकाळी जर बघितलं तर ते विडे खाल्लेले असतात, सर्व जे ठेवलेलं सामान आहे सर्व अस्तव्यस्त झालेलं असतं. कारण आजही भगवान परमात्मा त्या ठिकाणी आहेत. एकदा एका कलकत्त्याचा एक मुलगा होता, तो सहज गेला, त्याने निश्चय केला की मी भगवंताचं दर्शन आणि होईपर्यंत मी येणारच नाही. रात्री त्या निधिवन मध्ये बंद करतात. ते निधिवन त्या ठिकाणी गेट असतं, बंद ठेवतात आणि तो लपून तो कलकत्त्याचा मुलगा त्या ठिकाणी थांबला. तर रात्री असं दृश्य बघितलं, जे वृक्ष होते ते सर्व गोपिका तयार झाल्या. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रगट झाले, राधाराणी प्रगट झाली, त्या ठिकाणी रासलीला आणि भगवंताने सुरू केलेली आहे. भगवंताच्या हातामध्ये बासरी आहे, भगवंत वेणू वाजवित आहे. सर्व गोपिका भगवंतावर मोहित झालेल्या आहे. त्या ठिकाणी रासलीला रचलीच्या आहे. भगवंताचं एवढं असणारं दिव्य असणारं स्वरूप आहे आणि हातामध्ये बासरी आहे, मोर मुकुट धारण केलेलं आहे, पितांबर आहे, कानामध्ये कनेराचे फुलं आहेत आणि असा एवढा सुंदर असणारा कोटी कोटी चंद्र सूर्य ज्याच्या ठिकाणी लोप पावलेला असा तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट होऊन
त्या ठिकाणी लीला करीत आहे. हे दृश्य तो कलकत्त्याचा तो मुलगा तो भक्त त्याने बघितलं आणि एवढं दृश्य बघितलं, कारण त्याच्या अगोदर काही जणांनी त्या ठिकाणी लपून हे दृश्य बघण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी भगवंताला पाहिल्यानंतर कोणी वाचत नाही, भगवंताला बघितल्यानंतर कोणी जगतच नाही. दुसऱ्या दिवशी तो बेशुद्धपणाने त्या ठिकाणी पडलेला होता. आता वृंदावनचे काही महात्मे लोक त्या ठिकाणी जमा झाले. तो बेशुद्ध अवस्थेत पडला, त्याला डॉक्टर आणि दवाखान्यात नेण्यात आलं, ऍडमिट करण्यात आलं आणि विचारलं त्याला तुला काय झालं. तेव्हा तो फक्त एकच वाक्य बोलला की आता मला या जगण्याला आता काही एक अर्थ उरलेला नाही, कारण की मी आता त्या भगवान परमात्म्याला बघितलेला आहे. आता माझे डोळे धन्य झाले, आता माझं जीवन सफल झालं, मी कृतार्थ झालो, कृत्यकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, माझं जीवन धन्य झालो. आता याची संदेह नाही, न पडो या बाही काळा हाती. मी धन्य झालो, मी कृतार्थ झालो, माझा उद्धार झाला. आणि त्याने कारण मी भगवान परमात्मा बघितला, अनंत कोटी ब्रह्मांडाचा चालक मालक बघितला, त्याने प्राण सोडला. बघा एवढं वृंदावनचं महत्व आहे. म्हणून आपण ही जीवनामध्ये यात्रा केली पाहिजे. वृंदावनचं महत्व आहे, काशीचं महत्व आहे. बघा काशी जशी पंढरी क्षेत्र आहे, पंढरी भगवंताच्या सुदर्शनावर आहे, सुदर्शन चक्रावर, तशी काशी भगवंताच्या त्रिशूळावर आणि आहे. महाराज सृष्टीचा प्रलय जरी झाला तरी हे तीर्थ आणि यांचा नाश होत नाही, म्हणून आणि ही तीर्थयात्रा जीवनामध्ये आपण करावी, कारण तीर्थयात्रेशिवाय जीवन कृतार्थ होत नाही, तीर्थयात्रेशिवाय जीवन धन्य होत नाही. अनेक संत महात्म्यांनी तीर्थयात्रा केली महाराज, अनेक संत महात्म्यांनी तीर्थयात्रा म्हणजे एक जीवनाचं कल्याण. बघा माऊली ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांनी देखील तीर्थयात्रा केली. अनेक संत महात्मे, योगीराज गंगागिरी महाराज पायी तीर्थयात्रा केली, रेल्वेने संपूर्ण भारतभर. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज, परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज, अनेक संत महात्म्यांनी. बघा नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराजांना फार तीर्थयात्रेची इच्छा होती, तीर्थयात्रेला निघाले, परंतु आता सोबत कोण न्यावा विचार पडला. गेले पंढरपूरला आणि पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला म्हणले मला तीर्थयात्रेला जायची इच्छा आहे. भगवान म्हणले काही हरकत नाही, जा म्हणले तुम्ही, परंतु म्हणले मला सोबत कोणीतरी पाहिजे सोबत. त्यावेळेस म्हणले कोणाला सोबत न्यायचं, म्हणले नामदेव रायांना. नाही म्हणले, नामदेव माझा प्राण सखा आहे, माझा प्रिय मित्र आहे, त्याला नेऊ नका म्हणले. नाही, माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी हट्ट धरला, मी नामदेव महाराजलाच. आता नामदेव महाराजची इच्छा नव्हती. नामदेव महाराज म्हणले माझा पांडुरंग परमात्मा या ठिकाणी आहे, मला कुठेच जायची गरज नाही, मला काही तीर्थयात्रा करायची गरज नाही. परंतु ज्ञानेश्वर महाराजांचा आग्रह, संपूर्ण भारतभरची यात्रा माऊलींनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी केली. महाराज नामदेव महाराजांनी आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केली. त्याच वेळेस प्रसंग घडला होता. एकदा एका ठिकाणी तहान लागली, उन्हाळ्याचे दिवस, दुपारची वेळ, तहान लागली. आता विहिरीमध्ये पाणी होतं, फार खोल पाणी होतं. पाणी काढण्याकरता त्या ठिकाणी दोर नाही, बादली नाही, काय करावं. आता माऊली ज्ञानेश्वर महाराज योगी होते, योग्याचे मायबाप ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. माऊलींनी सूक्ष्म रूप धारण केलं, विहिरीमध्ये जाऊन पाणी पिऊन आले. आता नामदेव महाराज ते तर भक्तीला प्राधान्य त्यांच्या जीवनामध्ये, भगवंताचा धावा केला, त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा धावा केला महाराज. त्या विहिरीचं पाणी उपळायला लागलं. हा प्रसंग आणि त्यावेळेस घडलेला आहे. म्हणून तीर्थयात्रेचं विशेष महात्म्य आहे आणि तीर्थयात्रा आपण जीवनामध्ये केली पाहिजे. तीर्थयात्रा कारण महाराज सांगतात, परंतु ही तीर्थयात्रा करावी, परंतु ही तीर्थयात्रा कोणासोबत करावी यालाही महत्व आहे. तीर्थयात्रे सुखे जावो, वाचे विठ्ठल नाम घेवो,
तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे शिव वासुदेव धनिवरी. तीर्थयात्रा महत्वाची आहे, परंतु ती सत्संगतीने मध्ये घडलं पाहिजे. कारण तीर्थाचं महत्व काय आहे हे आपल्याला अगोदर कळलं पाहिजे. कारण कोणतेही तीर्थ आपल्याला करायचं असलं, त्याचं जर महात्म्य माहीत जर असलं तर त्या तीर्थाचं आपल्याला 100% फळ प्राप्त होतं. आता ज्या तीर्थ ठिकाणी जायचं आहे त्याचंही आपल्याला काही माहित नाही, कशा करता जायचं आहे ते आपल्याला माहित नाही. बघा एक उदाहरण, एकदा काय झालं, एक मनुष्य आता त्याला काही कामच भेटेना. आता कामच भेटेना, काय करावं गेला एका मालकाकडे. आता मालकाकडे गेला. आता तो मालक मोठा मालक होता आणि त्याच्या हातामध्ये होता घोडा. म्हणले मला काहीतरी काम द्या. आता म्हणले घोडं सांभाळ म्हणले तू. आता त्याला दिलं ते घोडं. हा गेला त्या घोड्याला, याला पाणी पाजायचं चारायचं. आता ते एका ठिकाणी घेऊन गेला घोड्याला. ते घोडं हुशार होतं, घोड्याला कळालं हा मूर्ख जाय. ते घोडं गेलं पळून. त्याचे ते चरटण दोरी ते तसंच राहिलं. बरं आता हा गेला, याला माहीतच नाही आपण ज्या मालकाकडे गेलो त्याचं नाव विचारलं नाही, आणि बरं याला घोडं म्हणते हे माहित नाही. आता एक मनुष्य येत होता, ज्याला विचारायचं त्याचं नाव माहित नाही, ज्या गावात गेलो आपण ते माहित नाही, ज्या मालकाचं नाव माहित नाही. बरं याला घोडं म्हणतात हे माहित नाही. ती दोर घेतलं, त्या मनुष्याला बोललेलं अहो तुम्ही, आणि मला येऊन सांगा याच्यातलं ते गेलं. आता ते दोर होतं हातामध्ये, याच्यातलं ते गेलं. आता याच्यात काय होतं ते त्याला माहित नाही. आणि कोणत्या मालकाकडं म्हणले अहो तुम्ही त्यांना जाऊन सांगा, ज्या मालक जेथे होतो आम्ही, म्हणजे मी ज्या मालकाकडे होतो त्यांना जाऊन सांगा याच्यातलं ते गेलं. आता याच्यात काय होतं तेच माहित नाही. ते चरट त्याने धरलं. बघ तसा आपण तीर्थयात्रेला गेलो कशा करता हे आपल्याला माहित पाहिजे. त्या तीर्थातून आपल्याला काय प्राप्त करायचं हे माहित पाहिजे. बरं त्या तीर्थाचं काय महत्व आहे हे आपल्याला माहित पाहिजे. कारण गेलो कशा करता हे माहित नाही, काय केलं हे माहित नाही, कशा करता करतो असं नाही पाहिजे. कारण ज्या तीर्थाला जायचं अगोदर तीर्थाचं महात्म्य जर माहित असलं तर त्याचं 100% फळ आपल्याला प्राप्त होत असतं. कारण बघा आपण तीर्थयात्रा कशा करता करतो आणि संत तीर्थयात्रा कशा करता करतात. संत याच्या करता तीर्थयात्रा करतात, तीर्थे कुर्वन्ति तीर्थानी. संत हे तीर्थाला देखील तीर्थत्व प्राप्त करून देतात. संत स्वतः पवित्रते करता तीर्थयात्रा नाही करत, कारण संत हे निर्मळच आहे. कारण संतांच्या चरणाचीच इच्छा तीर्थ करतात महाराज. तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्य काळ व्हावया निर्मळ आपणा लागे. साधू संतांच्या चरणाची इच्छा तीर्थ करतात महाराज. म्हणून साधू संत पवित्रतेसाठी तीर्थ करीत नाही. साधू संत जगाच्या कल्याणाकरता, तीर्थाला तीर्थत्व प्राप्त करून देण्याकरता, समाजाला ज्ञान देण्याकरता, समाजाला सन्मार्ग दाखवण्याकरता संत तीर्थयात्रा करतात. आणि आपण तीर्थयात्रा करतो आपलं पाप घालवण्याकरता, आपलं दोष जाण्याकरता, आपले जे काही संकट आहे त्याच्याकरता, आपलं पाप जाण्याकरता आपण तीर्थयात्रा करतो. आणि शास्त्र सांगतं तीर्थयात्रा मनुष्याने जीवनामध्ये अवश्य येऊन करावी. कारण तीर्थयात्रेशिवाय जीवन सफल नाही महाराज. कारण ते शरीर धन्य आहे की जे शरीर, ज्या शरीराचे पाय त्या तीर्थयात्रेला जातात. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोषम, हृदयम पवित्रम यदि तीर्थयात्रा, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. बघा ते पाय पवित्र आहे ज्या पायाने तीर्थयात्रा घडती. बघा जे हात पवित्र आहे ज्या हाताने दान धर्म घडतो. ती दृष्टी पवित्र आहे, त्या दृष्टीने त्या भगवंताला बघितल्या जातात महाराज. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले सोहित पाहे, तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाये चुकू नको. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तर तू आपले सोयीत पाहे, तीर्थयात्रे जाय. कारण जोपर्यंत बघा तीर्थयात्रा केव्हा घडते, म्हातार झाल्यावर घडते का? तीर्थयात्रा तरुणपणामध्ये घडते.
म्हातारं झाल्यानंतर जसं देवाला आपण सुकलेली फुलं अर्पण करीत नाही, कारण ती आपल्याला देखील बरोबर वाटत नाही. म्हणून देवाला परमार्थ केव्हा केला पाहिजे? जेव्हा आपण कामात नाही राहिलो त्यावेळेस नाही, जेव्हा आपण कामामध्ये आहे, म्हणजे आपण संसाराच्या उपयोगी आहे, परमार्थाच्या उपयोगीमध्ये आहे, तेव्हाच तीर्थयात्रा झाली पाहिजे. तारुण्य आहे, शरीर चांगलं आहे, धनसंपत्ती आहे आणि आपल्या ताब्यात आहे सर्व, तेवढे तीर्थयात्रा होऊ शकते. सर्व काही अनुकूल आहे, शरीर निरोगी आहे, सर्व गोष्टी अनुकूल आहे, त्यावेळेस आपण तीर्थयात्रा करून जीवन सार्थक करून घेतलं पाहिजे महाराज. आणि तीर्थयात्रेचं बघा, तीर्थयात्रेमध्ये अनेक प्रकारचा लाभ, ज्यावेळेस तीर्थयात्रा आपण पायी करतो, विशेष लाभ पायी तीर्थयात्रेमध्ये आहे. कारण पायी तीर्थयात्रेमध्ये शरीरातून सर्व शरीराच्या द्वारे तपश्चर्या घडते, पायाद्वारे, हाताद्वारे, सर्व अवयवांच्या द्वारे, कारण ती एक विशेष तीर्थयात्रा होते. आजकाल नर्मदा परिक्रमा भरपूर काही जण करतात, काही चारधाम यात्रा करतात, अनेक प्रकारच्या यात्रा, परंतु विशेष पायी गेल्यानंतर ती विशेष असणारी तपश्चर्या आहे. आणि ती आपल्याला पायी गेल्यानंतर विशेष अशी असणारी आपल्याला तपश्चर्या घडते महाराज. कारण त्या ठिकाणी तीर्थयात्रेला गेल्यानंतर भगवंताने ज्या ज्या ठिकाणी लीला केलेल्या आहे ते तीर्थ आपल्याला बघायला भेटतात. साधू संत, अनेक संत महात्म्यांचे आणि दर्शन घडतात आणि हे जीवन सफल होतं महाराज. कारण तोपर्यंत आपलं जीवन सफल होऊ शकत नाही जोपर्यंत, जसं बघा एखादं आणि उंबर असतं, त्या उंबरामध्ये राहणारे काही किडे असतात, त्यांना असं वाटतं की हे उंबर आहे, एवढंच ब्रह्मांड आहे. परंतु ज्या वेळेस त्या उंबरातून ते बाहेर ते किडे निघतात ना, त्यांना असे अनेक उंबर दिसतात महाराज. आणि असे औदुंबराचे वृक्षही अनेक आहे. तसं आपण जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत या भगवंताने कशी सृष्टी निर्माण केली आपल्याला बघायला भेटणार नाही. या भगवंताची किती सृष्टी सुंदर आहे, या भगवंताने एवढं आणि भव्य दिव्य असणारी किती सृष्टी बघा. हिमालयावर जर गेलं तर त्या दृष्टी धन्य होती महाराज. काय त्या भगवंताने, आणि तो हिमालय डोळ्याचे पारणे जर फेडायचे असेल तर त्या हिमालय आपण बघितला पाहिजे, ती गंगा बघितली पाहिजे, तो समुद्र आणि समुद्र आहे महाराज, समुद्राचं दर्शन घेतलं पाहिजे. तेव्हा आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. तीर्थयात्रेचं आणि हे फळ आहे बघा. अनेक साधू संतांनी अनेकांनी तीर्थयात्रा केल्या बघा. मदलसा होती, मदलसा आत्मज्ञानी होती. आपल्या प्रत्येक पुत्राला उपदेश करायची मदलसा. पुत्राला म्हणायचे, अरे बाबा उठी पुत्रा जाई बाळा, तू तीर्थे रे हिंड, साधू आणि संत. उठी पुत्रा जाई बाळा, तू तीर्थे रे हिंड, साधू आणि संत जेथे असती बा वितंड. ज्या माझी आत्मज्ञानी जोकाने बोले उदंड, तो तू गुरु करी, तो तुझ बुजवील प्रचंड. की अरे पुत्रा तू तीर्थयात्रा कर. कारण तीर्थयात्रेमध्ये मोठमोठे तपस्वी महात्म्यांचं दर्शन घडतं. आणि जो कोणी आत्मज्ञानी पुरुष भेटल तो तू गुरु कर आणि तुझं जीवन कर्तार्थ करून घे. आणि बघा तीर्थयात्रा आहे, तीर्थयात्रेचं फळ काय आहे? की तीर्थयात्रेचं फळ हेच आहे की आपली त्या भगवान परमात्म्यावर श्रद्धा व्हावी, आपल्या जीवनामध्ये परमार्थ घडावा, आपल्या जीवनामध्ये भजन भक्ती घडावी आणि आपलं मन सतत त्या भगवंताच्या ठिकाणी लागावं. तीर्थयात्रेचं हेच फळ आहे की आपण सतत त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये मग्न व्हावं, नामस्मरण करावी, पूजा अर्चा करावी, आपलं मन त्या भगवंताच्या चरणापाशी स्थिर व्हावं
आणि एवढी भगवंताबद्दल एवढी श्रद्धा निर्माण व्हावी, भक्ती एवढी दृढ व्हावी, कधी काही जरी झालं, जसं नामदेव महाराज म्हणतात, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. अशी काही श्रद्धा भक्ती अशी त्या भगवंताबद्दल निर्माण व्हावी, हेच तीर्थयात्रेचं फळ आहे की परमार्थ आपण करावा. संसारात मन न लागता तीर्थयात्रेला जाऊन काय करायचं आहे आपल्याला? तीर्थयात्रेला जाऊन हेच ज्ञान घ्यायचं आहे. आपण प्रत्येक ठिकाणी बघा, पायी तीर्थयात्रेला गेल्यानंतर आज या ठिकाणी मुक्काम आहे, आज या ठिकाणी पंचपक्वान्नाचं जरी भोजन असलं, गाद्या पलंग जरी आपल्याला झोपण्याकरता व्यवस्था असली, तरी आपल्याला दुसऱ्या दिवशी ती सर्व सोडून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. याच्यातून हाच बोध घ्यायचा असतो की एक दिवस आपल्याला हे सर्व सोडून जायचं आहे, घर प्रपंचही एक दिवस आपल्याला सोडून जायचं आहे. किती ऐश्वर्य असलं, कारण तीर्थयात्रेमध्ये प्रतिकूलता आहे, अनुकूलता आहे. तीर्थयात्रेमध्ये अनेक प्रकारचे संकट देखील असतात. तीर्थयात्रेमध्ये कधी सर्व काही आपल्याला अनुकूल भेटल, पायी तीर्थयात्रेमध्ये काही प्रतिकूलही भेटेल. आणि प्रतिकूल परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होती बघा, प्रतिकूल परिस्थिती त्यावेळेस भगवंताची कृपा होत असते. कारण दुःख ज्यावेळेस असतं, त्या दुःखामध्ये त्या भगवंताची, आपण पायी जरी तीर्थयात्रा करीत असलो तर पायी आपल्याला अनुभव येतो. जसं भगवान परमात्मा सांगतात, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. की तो भगवान परमात्मा सांगून बघतो, अरे तू फक्त माझ्याकडे येऊन बघ. जसं आपण पंढरपूरची वारीला निघतो, आपण वारीला निघल्यानंतर आपल्याला चहा 7 वाजता चहा तयार, नाश्ते तयार, 2-2, 4-4 नाश्ते आहे, दुपारी वेळेवर भोजन आहे, संध्याकाळी भोजनाची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे. तसं भगवान सांगतो, तू फक्त माझ्याकडे येऊन बघ, मी तुझी व्यवस्था करायला तयार आहे. तो सर्व योगक्षेम वहन करणार आहे. आणि आपण कष्ट जर सहन केले त्याच्याकरता, तीर्थयात्रेमध्ये कष्ट होणे, दुःख होणे म्हणजे ही तपश्चर्या आहे. आणि त्याच्याकरता कष्ट जर सहन केले, बघा पायी तीर्थयात्रे वेळेस आम्हालाही अनेक ठिकाणी अनुभव आला की ज्या ठिकाणी कधी कधी असा प्रसंग, एक दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता, राजस्थानमध्ये तीर्थयात्रा करीत होतो आम्ही. 30-30, 40-40 किलोमीटर चालायचो. 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम पायी यात्रा होती त्यावेळेस. आणि राजस्थानमध्ये एक दिवस संक्रांतीचा दिवस होता. आता त्या गावामध्ये जायला बराच अंधार पडला तर त्या ठिकाणी काही कोणाला म्हणलो नाही, वेळही झालेले होते, भोजनाचं काहीच डोक्यामध्ये नाही, काही नाही. फुटाणे वगैरे घेतले, ते खाल्ले आणि तसं झोपलो. परंतु झोपल्यानंतर 1-1.5 तासांनी कोणी एक मनुष्य, एक म्हातारा आणि म्हातारी, त्यांनी पुऱ्या भाजी करून आणली आणि उठवलं, आम्हाला भोजन खाऊ घातलं. बघा, त्यांना कोणी आम्ही सांगितलं नाही की आम्ही तीर्थयात्रेला चाललेलो आहे, त्यांना निमंत्रणही दिलं नाही, काही माहिती नाही, तरी देखील बघा असे प्रसंग येते की तो भगवंत कोणत्याही रूपामध्ये येऊन आणि त्या भक्ताची सर्व व्यवस्था करतो महाराज. असे अनेक प्रसंग येतात. आणि त्या प्रसंगामध्ये तो भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहे, सांभाळीत आलिया आघात निवाराय. अनेक साधू संत बघा, ज्याला ज्ञानाचाही अभिमान असेल त्याने तीर्थयात्रा करावी, कारण तीर्थयात्रेमध्ये अनेक ज्ञानी भेटतील. ज्याला धनाचा अभिमान आहे त्याने तीर्थयात्रा करावी, कारण त्या तीर्थयात्रेमध्ये अनेक धनवान भेटतील की आपला अभिमान जाईल. ज्याला रूपाचा अभिमान आहे त्याने तीर्थयात्रा करावी. आपल्यापेक्षा किती काही सौंदर्यवान आहे, आपल्यापेक्षा किती काही प्रतिष्ठावान, कारण तीर्थयात्रेमध्ये. आणि तीर्थयात्रेला जरी कधी अभिमान झाला की आपण फार तीर्थयात्रा करतो. बघा, आम्ही ज्यावेळेस यात्रा करीत होतो की एकाचडी एक पुढचेच भेटत असतात. की आम्हाला एक महात्मा असे भेटले की त्यांनी 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, नर्मदा परिक्रमा, 4 कुंभमेळा स्थान, सप्तपुर्या 4 वेळेस पायी केलेले होते. 4 वेळेस. आता त्यांची 5वी वेळेस करण्याची तयारी होती. 5वी वेळेस म्हणजे एकाच्या पुढे एक असे भेटतात की बघा, त्यांनी काही यात्रा गुप्त रूपाने केल्या, परंतु नंतर समाजाला ज्ञान देत आणि समाजाला सन्मार्ग दाखवित अशा यात्रा केल्या. म्हणून यात्रेमध्ये अनेक यात्रेकरू आहे की ज्यांनी आपलं जीवनच संपूर्ण
त्या तीर्थांना समर्पित करून टाकलेला आहे. तीर्थांना काही नर्मदा परिक्रमा आयुष्यभर करतात. तीर्थालाच ज्यांचं जीवन तीर्थमय झालेलं आहे बघा, आणि जीवन सर्वस्व त्या भगवान परमात्म्याला तीर्थाला ज्यांनी समर्पित करून ते तीर्थयात्रा करीत आहे. म्हणून असं जीवन धन्य आहे. म्हणून आपण जीवनामध्ये तीर्थयात्रा करावी महाराज. तेव्हाच या देहाची सार्थकता होईल, तेव्हाच कधीतरी केव्हा तरी आणि तीर्थयात्रेला जावं महाराज. जोपर्यंत वेळ आहे तीर्थयात्रे सुखे जाऊ आणि तीर्थयात्रेला अवश्य. जसं जन्माशी येऊन पहारे पंढरी, तसं जन्माला येऊन अवश्यमय ही तीर्थयात्रा करावी. आणि या तीर्थयात्रेचं फळ त्या भगवंताबद्दल दृढ निष्ठा, भगवंताची दृढ निष्ठा. एक छोटंसं उदाहरण बघू आणि या ठिकाणी आपण या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. बघा, भगवंताबद्दल आपली एवढी श्रद्धा निर्माण झाली पाहिजे, एवढी भक्ती निर्माण झाली पाहिजे. किती प्रसंग असो, कसाही प्रसंग असो, केवढाही प्रसंग असो, तरी आपण परमार्थ सोडला नाही पाहिजे. कारण प्रसंगानुसार परमार्थ नसावा महाराज. सगळं काही अनुकूल आहे त्यावेळेस परमार्थ करायचा, ज्यावेळेस अनुकूल नाही त्यावेळेस परमार्थ. कारण सुख में सुमिरन सब कोई करे, दुख में करे ना कोई. जो दुख सुख में सुमिरन करे फिर दुःख काय को होय. जर सुखामध्ये दुःखामध्ये दोन्ही केलं, सुखामध्ये केलं आणि दुःखामध्ये केलं, दुःख होण्याचं कारणच उरणार नाही, दुःख होणारच नाही. सतत त्या भगवंताचं प्रसंग कसाही असो, अनुकूलतेमध्ये असो, मनुष्य दुःखामध्ये भगवंताचं स्मरण करीत असतो. सुखामध्ये कधी कधी विसरून जातो, परंतु सुखामध्ये केल्यानंतर दुःख होणारच नाही. कधी कधी परमार्थ करणारा मनुष्य असतो, त्याच्याही जीवनामध्ये काही काही प्रसंग असे येत असतात की ती परमार्थ करण्यालाही अडचणी निर्माण होतात बघा. म्हणून किती प्रसंग आला तरी आपण परमार्थ सोडू नये. छोटंसं उदाहरण आहे की एकदा एक जण होता, जसं तुकाराम महाराजांचं वाड वडिलापासून त्या पांडुरंगाची पूजा आहे, तसं एक जणाचा नियम होता. आपले वडील पूजा अर्चा करीत होते, मूर्तीची पूजा, तसा हाही पूजा अर्चा करायचा. पूर्वीचा काळ होता. आता एक जज साहेब होते आणि त्या जज साहेबकडे हे काही गडी हे नौकर हे कामाला होते. आता कामाला होते, दररोज जायचे. आता एक दिवस बाकीचे त्याचे संगत सोबती होते, त्यांना ही गोष्ट कळाली. आता दगडाच्या मूर्तीची हा पूजा करीत होता, पांडुरंगाच्या मूर्तीची. त्या इतरांना कळलं आणि ते म्हणले, काय तू दगडाच्या मूर्तीची पूजा करतो म्हणले, आणि त्याकरता तू आमच्यामध्ये राहू नको म्हणले. त्याचा तिरस्कार करायला लागले. कधी कधी परमार्थ करणाराचाही कोणी तिरस्कार करतात, परंतु परमार्थ करणाऱ्यांनी त्यांच्याकडे लक्ष न देता आपला परमार्थ करीत राहावा. आता बाकीचे एवढे बोलले, तू जर पूजा केली ना म्हणले तर तुला आमच्यामध्ये आम्ही घेणार नाही. तू जर आणि तू जर पूजा केली तर तुला आम्ही आमच्यामध्ये घेणार नाही, आणि तुला ही गोष्ट आम्ही त्या मालकाला सांगून देऊ म्हणले. आणि मालकाला सांगून देऊ तर आणि 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी प्रवचन सेवा आपण हटपून घेऊ, कारण वेळही झालेला आहे, ऊनही झालेला आहे. पाहुणे मंडळी लांब लांबून आलेले आहेत, सर्वांना भोजन प्रसाद करायचा आहे. फक्त 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी सेवा आवरून घेऊ. तर ते बाकीचे त्याची संगत सोबती त्याला बोलले, अरे बाबा, तू जर पूजा अर्चा करीत असाल, दगडाची पूजा करीत असाल, तुला आमच्यामध्ये तुला थांबता येणार नाही, आमच्यामध्ये तुला राहता येणार नाही, तुला आमच्यातून आणि आम्ही त्या मालकाला सांगून देऊ, आपला जो साहेब आहे, जे साहेब आहे त्यांना सांगून देऊ, आणि तू पूजा अर्चा करू नको. आता 2-4 दिवस त्याला सांगितलं, परंतु त्याने काही ऐकलं नाही. त्याचा नियम होता पूजा अर्चा करायचा, तो दररोजचा नियमाने पूजा अर्चा करीत होता. अरे म्हणले, तू जर पूजा बंद नाही केली, जे साहेबाला सांगून देऊ, तुला नोकरीवरून काढून टाकू. याने मनातून निश्चयच केला, माझी नोकरी गेली तरी चालेल, परंतु मी भगवंताची पूजा करणे बंद करणार नाही. किती प्रसंग येऊ, प्राण जाण्याचा प्रसंग आला तरी मी माझी भक्ती सोडणार नाही. देह जाऊ अथवा राहू,
पांडुरंगी दृढ भाऊ, नोकरी जावो अथवा राहो, काही हो तरी मी माझा परमार्थ सोडणार नाही. एक दिवस त्यांनी जज साहेबाला सांगितलं. जज साहेब फार तापले, म्हणले अरे मूर्खा, तुझ्या दगडाची पूजा करतो, तुला मी नोकरीहून काढून टाकेल एवढा दम दिला. आणि एक दिवस झाले, 2 दिवस त्याने पूजा अर्चा बंद केली नाही शेवटी, आणि त्यांनी नोकरीवरून काढून टाकलं. याने विचार केला काही जरी झालं तरी मी पूजा अर्चा बंद करणार नाही, कारण माझा नियमच आहे, माझ्या वाडवडिलांपासून ही पूजा अर्चेचा नियम आहे. आणि पूजा अर्चा बंद केली आणि तो घरी राहायला लागला. त्याला ड्युटीवरून काढून दिलं. परंतु एक दिवस प्रसंग असा घडला. एक दिवस त्याने काय केलं, ते जज साहेब होते, त्यांचा एक फुटू घेतला आणि भल्या बाजारामध्ये गेला. आणि बाजारामध्ये गेला आणि त्या जज साहेबाच्या फुटूला पायातली चप्पल काढली आणि त्या फुटूला मारायला लागला. आता ही गोष्ट बाकीच्या इतरांनी बघितली, त्या जज साहेबाला सांगितलं आणि एवढा राग आला. ते जज साहेब त्या ठिकाणी आले. अरे म्हणले मूर्खा, आणि तू माझा अपमान करीत आहेस आणि माझ्या फुटूला तुम्हाला मारे. म्हणले तुम्हाला कुठं मारतो, म्हणले फुटूला मारतो. म्हणले फुटूचा आणि तुमचा काय संबंध आहे? नाही म्हणले माझा फुटू आहे आणि माझ्या फुटूला तू मारतो. आणि एवढा राग आला. म्हणले साहेब, तुमचा फुटू आहे, तुमच्या फुटूला चपलाने मारलं, तुम्हाला एवढा राग आला, तसं तुम्ही माझा जो पांडुरंगाचा परमात्मा आहे आणि त्याची तुम्ही पूजा बंद करायला लावतात, त्या पांडुरंगाला काय वाटेल, मला काय दुःख होईल याचा तुम्ही आणि विचार नाही केला. तर बघा, सांगण्याचं तात्पर्य, मनुष्यावर असाही प्रसंग येऊ तरी मनुष्याने परमार्थ बंद करू नये, भजन भक्ती बंद करू नये. प्रसंग कसे येतात आणि तीर्थयात्रेचं हेच फळ आहे. भगवंताच्या चरणापाशी आपलं मन लागावं, अखंड आपण भजन करावं, अखंड चिंतन करावं, हेच तीर्थयात्रेचं फळ आहे. म्हणून तीर्थयात्रा करून आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान परमात्मा सांगतात, तू जरी माझ्या करता अनन्य असला, तीर्थयात्रा केली, कोणताही तुझ्यावर प्रसंग असो, तर तुझा योगक्षेम वहन करण्याकरता मी आहे, मी तुझा योगक्षेम वहन करील. तर आज या ठिकाणी सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगिरी महाराजांच्या कृपेने, तसेच श्री क्षेत्र सराला बेटाचे परमपूज्य गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक रामगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि माऊंद्याचा कार्यक्रम ज्यांनी तीर्थयात्रा केली, गंगा भागीरथी काशीबाई दिगंबर आगरे, श्री दादासाहेब दिगंबर आगरे आहेत, प्रदीप दिगंबर आगरे आहेत, चिरंजीव विशाल दादासाहेब आगरे, चिरंजीव कुणाल प्रदीप आगरे, समस्त आगरे परिवार आणि आगरे परिवाराच्या हे माऊंद्याचं निमित्त आहे. आणि त्या निमित्ताने सर्व उपस्थित पुरुष मंडळी, महिला मंडळी, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. ज्यांनी या प्रवचनाचं निवेदन केलं आपले आबासाहेब नळे पाटील, त्यांनाही धन्यवाद. त्यांचे सर्व सहकारी उपस्थित, आपले दिनकर नाना भोरकडे असतील, गावातले शिवाजी प्रधान असतील, धनवटे, सर्व या ठिकाणी हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज ओळेकर ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद. सुंदर अशा प्रकारे ज्यांची साऊंड सिस्टीम शंभू कंशे, त्यांनाही धन्यवाद. आपले जोरवेकर JTV न्यूज, त्यांनाही धन्यवाद. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू गंगागिरी महाराज की